नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आज 1 मार्च 2025 रोजीच्या शेतकऱ्यांसाठीच्या पीक विम्याच्या महत्त्वाच्या बातम्या। लसणाची 400 वरून 100 वरती घसरगुंडी, लाल मिरची 40% घटली, लवंगी घ्या काश्मीरी घ्या असे आहेत मिरचीचे दर। मिरचीचे दर वसरल्यामुळे शेतकऱ्यांना जबरदस्त फटका, सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं प्रतिपादन, शेतकऱ्यांना होणार याचा खूप मोठा फायदा। शेतीच्या वादातून जन्मदात्या आईलाच संपवले, गोळाच बनला कर्दनकाळ, मृतदेह छतावरून फेकला, आईला वरतून फेकून मुलाने घेतला आईचा जीव। कांदा निर्यातीत 20% झाली घट, गेल्या वर्षीच्या तुलनेत 696 कोटींची तूट। 8 महिन्यात 2663 कोटींचा व्यवसाय, शेतकऱ्यांना मोठा बसलाय फटका। संसद आदर्श ग्राम योजनेचा बोजवारा, 10 वर्षात केवळ 180 गावे बनली आदर्श। राज्यातील एकच गावाचे काम 91%, इतर गावं मात्र रस्त्यावरती। सरकारची योजना फसल्याचं जाहीर। वाळूखाली दबून 5 ठार, जालना जिल्ह्यातील घटना। वाळूचा टिप्पर थेट घरावर ओतला गेला, एकाच कुटुंबातील 5 मजुरांचा मृत्यू। कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर कारवाई होणार, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांची आमदारकीसह मंत्रिपदही जाण्याची शक्यता। नवीन सुनावणी लवकरच। शेतकऱ्यांना आली थकीत बिले, मोफत वीज अफवा, सरकारने निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना दिले होते मोफत वीज आश्वासन। माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी कोट्यावधींचे अनुदान लाटले, शेतकऱ्यांना लुटून अनुदान लाटल्याचं महत्व, मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर भासवला। वृक्षतोड, नागरीकरण आणि विकास प्रकल्प वाढल्याने मराठवाड्यातील वनक्षेत्रात झाली घट, सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोलीत देखील वनक्षेत्र घटले। मराठवाड्यात पुन्हा झाडे लावा झाडे जगवा कार्यक्रम घेण्यात येणार। यंदा 100 लाख टन कांदा, पण साठवणुकीचा झाला वांदा। 70,000 हेक्टरने वाढ, मागेल त्याला कांदा साथ देणं सरकारने द्यावे, शेतकऱ्यांची सरकारकडे अखेर मोठी मागणी। सुक्यापेक्षा ओले भारी, काजूगरांची चवच न्यारी, मार्केटमध्ये ओल्या काजूगराचा दबदबा अखेर वाढला, शेतकऱ्यांना झाला त्याचा 1.5 पट फायदा, शेतकरी आनंदित। ऊस तोडणीसाठी मजुरांचा तुटवडा, शेतकऱ्यांवरती ऊस जाळण्याची आली वेळ, जाळल्यामुळे मिळत आहे उतारा कमी, यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचं लागलं आहे लक्ष। लाडक्या बहिणींची फसवणूक केली, निवडणुकीच्या अगोदर प्रत्येकाला मिळणार होते पैसे, परंतु आता मात्र 80 लाख महिला योजनेतून केल्या बाद, फडणवीस सह एकनाथ शिंदेचा महिलांना पुन्हा मोठा धक्का। शक्तीपीठ नकोच, 12 मार्चला विधानभवनावरती गळफास मोर्चा, मात्र शक्तीपीठ महामार्ग वळून मोर्चा नेणार, देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, 5% जास्त मोबदला देणार। उष्म्यात रोज 3 डिग्रीने वाढ, लोकांनी काळजी घेण्याचं आव्हान। मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 8 दिवस उष्मा वाढणार, लोकांनी काळजी घ्या, सरकारचं थेट आव्हान। 1 हेक्टर जमिनीची मोजणी आता 1 तासात होणार, शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा। हेक्टरची पेरणी कमी किमतीत होत असल्यामुळे देखील शेतकऱ्यांना याचा होतोय फायदा, मोजणी कशी होणार याकडे लक्ष। मळणी यंत्रात पडल्याने महिलेचा झाला मृत्यू, परभणीमध्ये महत्वाची घटना। आता सध्या सुगीचे दिवस असून शेतकरी बांधवांनी मळणी यंत्रात आपलं धान्य करत असताना काळजी घ्यावी, अशी आहे सर्वांना विनंती।
लाडकी बहीण योजना म्हणजे मतदारांना सरकारी पैशाने दिलेली लाच होती. राजू शेट्टी यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेवरती जोरदार हल्लाबोल. लग्नसराईत सोन्याची चर्चा, दर पुन्हा गगनाला भिडले. पुढील आठवड्यात सोनं 90,000च्या पार जाणार. कसं लग्न करायचं याची चिंता शेतकऱ्यांना लागून. सरकारला वटणीवर आणण्याची जबाबदारी शेतकऱ्यांच्या हातात. शेतकऱ्यांनो, सरकारला घाबरायचं नाही, त्यांना वटणीवर आपण आणू, असा केलाय अहवाल जनलोकनायक पोहरे यांनी. पारा 37 अंशांवरती चाकरमान्यांच्या अंगाची लाही. लोहरी आधीच मुंबईत तापली. मुंबईसह गावाकडे देखील ग्रामीण भागात होतोय उन्हाचा कहर. कृषी मंत्री कोकाटेंना शिक्षा. 2 बंधूंना 2 वर्षाची शिक्षा. कोकाटेंचं मंत्रिपद, आमदारकी दोन्ही जाणार. घरात डेअरी लाटल्याचा त्यांच्यावरती आहे आरोप, त्यामुळे पदही जाणार. सोन्याचा जीएसटी सह दर गेला 92,000वरती. मुंबईत एका दिवसात तब्बल 400 कोटींची उलाढाल. मुंबईत सोन्याचे दर वाढले तरी लोक मात्र सोने घेण्याचं सोडेना गेलेत. मोदींना हटवण्यासाठी प्रयत्नशील होते बायडेन. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भाजप काँग्रेसमध्ये अखेर जुंपल्याची माहिती. काँग्रेसचा थेट भाजपवरती आरोप. पीक विमा आमच्या हक्काचा. परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला शेतकरी हक्क मोर्चा. संपूर्ण 8 जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये मोर्चा. शेतकऱ्यांचं लक्ष सरकारकडे. हमी भावाने तुरीची नोंदणी सुरू. खरेदी अद्याप रखडलेली. उत्पादकता निकष स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. किती भाव मिळणार हा देखील माहीत नसल्याने शेतकरी संतापले. सिंधुदुर्गात काजू बी 170 ते 180 रुपये किलो. काजूचे 30 ते 40 रुपयांनी भाव वाढले. ओल्या काजूला बीला देखील मागणी वाढली. शेतकऱ्यांना मिळतोय 2 पट जास्त भाव.